नमस्कार, गुड मॉर्निंग। आज एका नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय। आजचा दिवस माझ्यासाठी खूप एक असा स्पेशल आहे, कारण खूप इंटरेस्टिंग ठिकाणी मी आलो आहे हायनिकन बियर फॅक्टरीमध्ये। येस, हायनिकन ॲम्स्टरडॅमला बनते आणि ही त्याची फॅक्टरी आहे। सो फॅक्टरी टूर करणार आहे आणि तुम्हालाही आम्ही दाखवू की काय काय कशी बियर बनते इकडे, तर ती आपण बघूया। हायनिकेन बियर फॅक्टरीची स्थापना नेदरलँड्सच्या ॲम्स्टरडॅम या शहरात झाली। 1864 साली गेरार्ड ॲड्रियन हायनिकेन यांनी या ब्रुवरीची स्थापना केली। सुरुवातीला हायनिकेन यांनी द हुईबर्ग नावाची ब्रुवरी खरेदी केली, जी साधारण 1500 सालपासून कार्यरत होती। गेरार्ड यांच्या नेतृत्वाखाली ब्रुवरीने नवीन ब्रुविंग पद्धती स्वीकारल्या, एस्पेशली बॉटम फर्मेंटेशन आणि ईस्ट वापर करण्यावर जास्त भर दिला गेला, ज्याच्यामुळेच बियरची क्वालिटी सुधारली आणि त्याची लोकप्रियताही वाढली। लेट 19th सेंचुरीमध्ये हायनिकेन त्यांच्या दर्जेदार लागरसाठी फेमस झाले आणि त्यांना 1875च्या पॅरिसच्या एक्सपोजिशनमध्ये अवॉर्डही मिळालं। पुढे हायनिकेन इंटरनॅशनली खूप एक्सपांड झाले आणि आज ते जगातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या बियर ब्रँडपैकी एक आहेत। ॲम्स्टरडॅममधली ही मूळ ब्रुवरी आता एक हायनिकेन एक्सपिरियन्स म्हणून ओळखली जाते, जिथे ब्रँडचा इतिहास आणि बियर बनवण्याची प्रक्रिया आपल्याला एक्सपिरियन्स करता येते। आता आपण बघणार आहोत ही हायनिकेन बियर एक्झॅक्टली कशी बनते। तर ह्याच्यात 4 प्रमुख इन्ग्रेडियंट यूज होतात, ते म्हणजे माल्टेड बार्ली, ज्याला आपण जव म्हणतो, हॉप्स, पाणी आणि त्यांचं स्पेशालिटी ईस्ट। सर्वात पहिली प्रोसेस आहे मॉल्टिंग। ह्या बार्लीला भिजवलं जातं, त्यानंतर त्याचं जर्मिनेशन होतं आणि त्यानंतर त्याला सुकवून त्याचा मॉल्ट तयार केला जातो। हा मॉल्ट गरम पाण्यात मिसळला जातो, ज्याच्यामुळे साखर निर्माण होते आणि एक गोड द्रव पदार्थ निर्माण होतो, ज्याला म्हणतात वॉट। आता ह्या वॉटला हॉप्ससोबत उकळलं जातं, ज्याच्यामुळे त्याला एक चव आणि कडवटपणा निर्माण होतो। थंड झालेल्या या वॉटमध्ये हायनिकेनचं स्पेशालिटी ईस्ट घातलं जातं, ज्याच्यामुळे एन्झायमॅटिक रिॲक्शन होऊन साखर ही अल्कोहोलमध्ये बदलली जाते आणि त्याला एक चव पण निर्माण होते। त्यानंतर येतं मॅच्युरेशन, ज्याच्यामध्ये बियरला काही दिवस त्या बियरचं एजिंग केली जातं, ज्याच्यामुळे त्याला एक स्मूथ टेस्ट डेव्हलप होते। सर्वात शेवटला आहे फिल्ट्रेशन आणि पॅकेजिंग, जिथे ही बियर फिल्टर केली जाते त्याची क्वालिटी चेक करण्यासाठी आणि हिरव्या कलरच्या बॉटल्समध्ये त्याला पॅक केलं जातं। Meanwhile, तर श्रेयस, पुष्कर, यामिनीही गेलेले आहेत हेनिकेन फॅक्टरीची व्हिजिट घ्यायला, हेनिकेन फॅक्टरी बघायला, आणि मोमोला अलाउड नाही आहे तिथे, त्यामुळे मी आणि मोमो एका कॅफेमध्ये बसलेलो आहोत। त्यामुळे मला मस्तपैकी व्हिडिओ एडिट करता आलं, मला वेळ मिळाला नव्हता एडिट करायला व्हिडिओ। a few moments later. आम्ही सर्वांना भवनला आलो इथे खायला। श्रेयस, यामिनी पण आहे आमच्यासोबत आणि जबरदस्त, म्हणजे सर्वांना भवन नो डाऊट। मी चेन्नईत राहत असताना सुद्धा सर्वांना भवनमधनं खाल्लंय आणि इट्स अमेझिंगली गुड आणि एवढं छान वाटतं इथे येऊन आणि इतकी तृप्तता मिळते। जास्ती नाही बोलू शकत, कारण आता जीभ जड होईल हळूहळू, त्यामुळे आम्ही खाऊ आणि मग नंतर तुम्हाला पुढच्या प्रवासात भेटूया। आता आम्ही आलेलो आहोत झांदामला आणि
अगेन नेदरलँडमधलं एक सुंदर ठिकाण आहे हे. आणि हा पूर्ण जो रस्ता आहे मध्ये कनाल आहे आणि आजूबाजूने सगळी शॉप्स आहेत, तर एकदम छान त्यांनी लिटअप केलेलं आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे झांसीशनच्या जवळ आहे, तर तुम्ही झांसीशन एरियामध्ये आला असाल तर तुम्ही इथे हे पण लगेच कव्हर करा. आय थिंक दोन्ही गोष्टी एका दिवसात इझिली कव्हर होतील आणि मग तुम्ही ॲम्स्टरडॅम सिटी फिरू शकता. बाय ट्रेन बाय बस किती वेळ लागतो मला माहीत नाही, कारण आम्ही कार रेंट केली आहे त्यामुळे आम्ही सगळीकडे कारनेच फिरतोय. पण तुम्ही डेफिनेटली गुगल मॅपवर टाकून चेक करू शकता. बट फार ह्या सगळ्या गोष्टी जास्त लांब नाही आहेत, एकमेकांपासून एक अर्धा एक तासाच्या डिस्टन्सवरती आहेत. तर चला बघूया. कसं वाटतंय पुष्कर? अरे मस्त वाटतंय. आणि इथे मी 2019ला आलेलो, त्यानंतर आत्ता येतोय, त्यामुळे एकदम नॉस्टॅल्जिक इफेक्ट येतोय. छान वाटतंय. यावेळेस विशाली मोमोसोबत आहे त्यामुळे अजून छान वाटतंय. पण एकंदरीत फार छान आहे. आता ह्यांनी असंच हे बेसिकली हे जे हॉटेल आहे इंटेल हॉटेल, त्यांच्याच बिल्डिंग दिसतात अशा, आणि एक दोन अशा टिपिकल या बिल्डिंग्स दिसत आहेत. आता माहीत नाही या गावाची स्टाईल आहे की त्यांनी मुद्दामून केलं आहे, आर्किटेक्चरल असं थोडं स्टायलिंग आहे की काय आहे, बट जे काही हे सुंदर आहे. इट मोरलेस रिझेंबल्स टू मारिओ गेम मध्ये कशी घरं होती तसं. 1 hour later. Audio guides with me, so they will start with the first 3 ones about Amsterdam, and after that we translated it into the rituals of the life festival. झांदामहून निघाल्यावर आम्ही पुन्हा एकदा ॲम्स्टरडॅमला आलो आणि इथे आम्ही इव्हनिंग क्रूज राईड बुक केलेली. थोडा गोंधळ झाला त्यामुळे मला इथे शूट करून बोलता नाही आलं आणि म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर देते. तर झालं असं की सॅटर्डे होता आणि तुफान गर्दी होती. आम्ही संध्याकाळी 6:30ची क्रूज राईड बुक केलेली, बट ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला तिथे पोहोचायला 15 मिनिटं उशीर झाला. ऑन द वे असताना आम्ही त्यांना कॉल करायचा प्रयत्न केला, बट त्यांचे वर्किंग आवर्स हे फक्त 5 पर्यंतच होते. आणि जसं आम्ही तिथे पोहोचलो तसं ते म्हणाले की तुम्ही लेट आलायत त्यामुळे तुम्हाला कुठलाच पुढचा स्लॉट हा अवेलेबल नाही आहे. 10 पर्यंतच्या सगळ्या क्रूज राईड्स ह्या फुल बुक झालेल्या. पण त्यांनी आम्हाला एक हेल्प केली. त्यांनी आम्हाला वेगळ्या पियरवर जायला सांगून तिथे इन्फॉर्म करायला सांगितलं. तर ते म्हणाले की तुम्हाला 1 तासानंतरची म्हणजे 7:30ची क्रूज राईड मिळेल, पण ती ओपन बोट असेल. आणि आम्ही लगेच हो म्हणालो, कारण इतक्या लांब येऊन आम्हाला हा एक्सपिरियन्स मिस करायचा नव्हता आणि त्यामुळे आम्ही रिफंडचा ऑप्शनही नाही विचारला. पण आमचा हा निर्णय थोडा चुकला. भयंकर थंडी आणि वारा असल्यामुळे ओपन बोट राईडचा ऑप्शन आम्हाला थोडा महागात पडला. अर्थात ही पूर्ण सिटी फिरताना आणि बघताना खूपच मजा आली, पण कधी एकदा जाऊन हीटरमध्ये बसतोय असंही झालेलं. आमचा हा अनुभव तुमच्यासोबत इथे शेअर करावासा वाटला. आम्ही ही राईड स्ट्रोमा या कंपनी थ्रू बुक केलेली, त्याचं आम्हाला तिकीट पडलं 19 युरो प्रत्येकी आणि साधारण ही राईड 1.5 तास अशी चालते.
हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, एकतरी माणसाबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका वेगळ्या कंट्रीमध्ये. तोवर बाय.